टिटवाळ्यातून जप्त केलेल्या 5,000 एक्स्टसी गोळ्यांमधील काहींवर मर्सिडीज असा उल्लेख आहे। तर नेस्को प्रकरणी आरोपी विनीत गेरेलानीच्या घरातून जप्त केलेल्या एक्स्टसीच्या गोळ्यांवरही मर्सिडीज असाच उल्लेख आहे। त्यामुळे या दोन्ही प्रकरणांचा काही संबंध आहे का याचा देखील अंमली पदार्थ विरोधी कक्षाकडून घेतला जातोय। एएनसीच्या घाटकोपर युनिटनं साकी नाक्यावरून इरफान अन्सारीला 200 एक्स्टसी गोळ्यांसह अटक केली होती। त्यांच्या चौकशीत ए पॉल नावाच्या महिलेचं नाव समोर आलं आणि त्यानंतर तिच्या टिटवाळ्यातील घरावर छापा टाकत तिलाही बेड्या ठोकण्यात आल्यात। या प्रकरणी इरफान अन्सारीला ड्रग्ज पुरवणारा सुफियाना याला देखील पोलिसांनी अटक केली आहे। आतापर्यंत या प्रकरणी अटक केलेल्या आरोपींची संख्या आता 3 वर गेली आहे। दरम्यान या अंजली पॉलपर्यंत पोलीस पोहोचले कसं हे फार रंजक आहे। अंजली पॉल ही ड्रग्ज लॉर्ड मधून काम करत होती। सुफियान नावाच्या एका आरोपीसोबत ती संपर्कात होती। ड्रग्ज प्रकरणातला आरोपी इरफान आणि अंजली यांच्यातला दुवा म्हणून सुफियान काम करत होता। अंजली टिटवाळ्यातल्या एका हाय प्रोफाईल इमारतीत मुक्काम ठोकून होती। पोलिसांनी सुफियानला बेड्या ठोकल्यावर अंजली पॉलची माहिती समजली। पोलिसांनी तिच्या घरावर पाळत ठेवली आणि मोहीम फत्ते केली। तिच्या घरातून 6 कोटी किमतीच्या 5,000 एक्स्टसी गोळ्या सापडल्या आहेत आणि त्यामुळे पोलिसही चक्रावून गेलेत। पोलीस आपल्यापर्यंत पोहोचतील असं तिला वाटलं नव्हतं। तर पोलिसांनी अतिशय बारकाईने ही सगळी मोहीम फत्ते केलेली आहे। अंजली पॉल नावाच्या महिलेला आता पोलिसांनी अटक केली आहे। तर या अंजली पॉलच्या टिटवाळ्यातल्या घराबाहेरून याचा आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी सुरेश काटे यांनी। मुंबई ड्रग्ज प्रकरण थेट कल्याणमधील टिटवाळा या ठिकाणी येऊन पोहोचलेला आहे। शनिवारी दुपारी 3च्या दरम्यान पद्मावती रॉयल्स या इमारतीमध्ये मूळची पुण्याची रहिवासी असणारी अश्विनी फ्रान्सिस पॉल नावाची जी महिला आहे ती महिला याच ठिकाणी राहत होती। रूम नंबर 705 आहे आणि या आता पोलिसांनी हा रूम बंद केलेला आहे आणि या ठिकाणाहून त्या महिलेला पोलिसांनी अटक केलेली आहे। ही खरं पाहिलं तर पुण्यामध्ये मूळची रहिवासी असल्याची आपल्याला पोलिसांनी माहिती दिलेली आहे आणि ती काही काळ नवी मुंबईमध्ये राहत होती। तिचे 2 लग्न देखील झालेले आहेत। तिचा पहिला पती तिला सोडून गेलेला आहे आणि दुसरा जो आहे तो तिचा बॉयफ्रेंड असल्याची माहिती मिळत आहे। तो देखील पोलिसांच्या ताब्यामध्ये आहे। नेमकं पोलीस या ठिकाणी आले होते आणि हिला पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे। नेमकं काय आले होते पोलिसांनी, शेजाऱ्यांना काय माहिती आहे का आपण विचारण्याचा प्रयत्न करू आहोत। दादा काय सांगशील, कोण आलं होते ते काय माहिती मिळाली का? ते आम्हाला का जास्त माहीत नाही आहे। इथे जे राहत होती ते 2-3 महिन्यापासून राहत होती। ती भाडोत्री होती। तर आम्हाला काय जास्त माहीत नाही कारण तो रात्री येते आणि सकाळी निघून जाते। तर आम्हाला जास्त काय माहीत नाही आणि शनिवारी पोलीस गेलेलं होतं, त्यांनी जे काय कार्यवाही केलं। काही तुम्हाला तुमच्याशी काही बोलत होती का? ती काही संपर्क झालाय? नाही, काय संपर्क नाही। तर अशा पद्धतीने या ठिकाणी ती राहायची, रात्र इथं काढायची, सकाळी ती पुन्हा तिच्या उद्योगासाठी जायची। नेमकं ती काय करत होती या बाबतीत शेजाऱ्यांना जरी माहीत नसलं तरी ही मराठी मुलगी आहे आणि तिचं नाव अश्विनी आहे आणि ती मूळची पुण्याची रहिवासी असल्याची माहिती आपल्याला या पोलिसांकडून मिळाली आहे। कॅमेरामन अभय त्रिपाठीसह सुरेश काटे, एबीपी माझा, कल्याण, टिटवाळा। तर डान्स बारमध्ये काम करणारी अंजली पॉल आता ड्रग्ज सप्लायर बनली आहे। जाणून घेऊया तिच्याबद्दल ग्राफिक्सद्वारे। टिटवाळ्यातून ए पॉल नावाच्या महिलेच्या घरातून 5,000 एक्स्टसीच्या गोळ्या जप्त करण्यात आल्या आहेत। तर अंजली पॉल असं अटकेतील महिलेचं नाव आहे। ती मूळची पुण्याची आहे। अंजली पॉल पूर्वी डान्स बारमध्ये काम करायची। तिथून बाहेर पडल्यानंतर ती ड्रग्ज सप्लायर बनली। अंजली पॉलची 2 लग्न झाली आहेत। पती गुन्हेगारी पार्श्वभूमीचा असल्याचं समजतंय। तर अंजली पॉल सध्या टिटवाळ्यात वास्तव्याला होती। अंजली पॉल दर 2 ते 3 महिन्यांनी घर बदलते अशी माहिती समजते।